नमस्कार, मी सुरुची. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बघा, मार्गशीर्ष महिना संपल्यावर आपल्या महिलांना कुठले वेध लागतात, तर अर्थातच संक्रांतीचे वेध लागतात. तर आता संक्रांतीबद्दलची थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नॉर्मली कसं असतं की 14 तारखेला संक्रांत असते. दरवर्षी हेच फॉलो केलं जातं की 14 तारखेला संक्रांत असते आणि 14 म्हणजे 13, 14, 15 असं भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असं आपण म्हटलं जातं. पण या वर्षी संक्रांत नक्की कधी येणार आहे, त्याचा मुहूर्त काय आहे आणि आपल्याला आणि संक्रांत आहे ना दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर येते. तर या वर्षी आपली जी संक्रांत आहे ती कुठल्या वाहनावर येणार आहे, तर या सगळ्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. मी तुम्हाला कारणही सांगणार की आपण का संक्रांत करतो किंवा संक्रांतीला कुठला रंग शुभ असतो किंवा का त्याच रंगांचं आपण वापर करतो वगैरे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संक्रांत कशाला म्हणतात की जेव्हा सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याला संक्रांत म्हटलं जातं. पण आता ही जी जानेवारीची संक्रांत असते याला मकर संक्रांत असं का म्हटलं जातं, कारण धनु राशीमधून मकर राशीमध्ये सूर्य हा प्रवेश करत असतो आणि सूर्य हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे. तर तो प्रवेश करत असतो म्हणून मकर संक्रांती असं म्हटलं जातं, कारण तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. आणि हिवाळ्यामध्येच का आपण मकर संक्रांत फॉलो करतो ह्याच्या मागे सुद्धा कारण आहे. हिवाळ्यामध्ये खूप प्रकारच्या भाज्या तयार होतात, तर त्या सगळ्या भाज्या एकत्र करून आपल्या अंगात प्रोटीन्स, विटामिन्स वगैरे खूप जावं. थंडीमध्ये नॉर्मली आपल्याला त्या गोष्टींची गरज असते, ह्याच्यासाठी भोगी ही बनवलेली असते. त्याच्यानंतर संक्रांतीमध्ये आपण तिळाचा वापर करतो, तिळाचा लाडू करतो. तर भोगीच्या भाजी बरोबर म्हणजे आपली बाजरीची भाकरी करतात. म्हणजे बाजरी ही गरम असते काय, म्हणजे हिवाळ्यात खूप चांगली म्हणून बाजरीची भाकरी केली जाते. त्यावर तीळ घातले जातात, सफेद तीळ असतात ते, आणि मग ती त्या भाजीबरोबर खाल्ली जाते. म्हणजे ही परंपरा असते. खरं तर सगळीकडे ही परंपरा आहे. आणि त्याच्यानंतर तिळाचे लाडू केले जातात. म्हणजे याचा अर्थ काय असतं की आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हणजे हे फक्त समोर नाही, म्हणजे समोर एक माणूस दिसला त्याच्या समोर गोड गोड बोला, त्याला मागून बोला नाही. आपल्याला कायम गोडच राहायचं असतं, म्हणून आपण वर्षाची सुरुवातच म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. समोरही गोड बोला, मागेही गोडच बोला. तर अशा प्रकारे आपण संक्रांती फॉलो करत असतो. आता ही जी जानेवारीची संक्रांत असते ह्याला खूप जास्त वैशिष्ट्य आहे, महत्व आहे. ह्याच्या मागे सायंटिफिक कारण खूप जास्त आहेत. पण आधी आपण कुठलं वाहन आहे, काय आहे ही माहिती करून घेऊयात आणि मग आपण का हे फॉलो करतो सायंटिफिकली हे आपण जाणून घेऊयात. मकर संक्रांती या वर्षी 15 तारखेला साजरी करण्यात येणार आहे. 15 जानेवारी 2024ला सकाळी 8:42 सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत विरियान योग असणार आहे. याशिवाय या दिवशी रवी योग असून सकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत तो असणार आहे. या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असे म्हटले जाते. प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन वेगवेगळं असतं. यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येणार आहे आणि उपवाहन सिंहीण असणार आहे. 15 जानेवारीला संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं. आपल्या शहरात नदी नसल्यास त्यातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं. या दिवशी काळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण केलं जातं. शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय सूर्य चालिसाचे पठण करावे. शिवाय या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. आता आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे की संक्रांती काय असते किंवा कुठल्या वाहनावर असते किंवा कुठला रंग चांगला असतो किंवा शुभ मानला जातो. या काळामध्ये काळा रंग हा शुभ मानला जातो. बघा, जेव्हा नवरात्री असते किंवा इतर कुठले शुभ कार्य असतात त्यात आपण काळ्या रंगाचा वापर कधीही करत नाही, पण आपण संक्रांतीत करतो. ह्याच्या मागे सायंटिफिक कारण खूप जास्त आहे. आता त्याच्यामध्ये सायंटिफिक कारण असं आहे की आता हिवाळा आहे, थंडी आहे, बरोबर. थंडीमध्ये काळा रंग हा सूर्यकिरण खूप जास्त ऍब्झॉर्ब करतो.
त्यांनी आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी ची त्यांच्यामध्ये कमी असते. त्यांनी पहाटेचं ऊन जे असतं, पहाटेचं सकाळचं 8 ते कोवळं ऊन ज्याला आपण म्हणतो 10 वाजेपर्यंत वगैरे, त्या ह्याच्यामध्ये काळा रंग घालून जर आपण फिरलो तर ऑटोमॅटिकली जे सनरेज असतात, जे चांगले रेज असतात ते ऍब्झॉर्ब करून आपल्या बॉडीला डी विटॅमिन जास्तीत जास्त मिळत असतं, ज्याची खूप खूप जास्त गरज असते आपल्या बॉडीला. ते आपल्याला डी विटॅमिन हे मिळत असतं. त्याच्यानंतर नो वरीज, आय अग्री की काळा रंग हा निगेटिव्हिटीचा प्रतीक पण आहे. निगेटिव्हिटी पटकन स्प्रेड करतो. पण ह्या काळामध्ये आपण घातलं म्हणजे फक्त संक्रांतीलाच घातलं पाहिजे असं नाही आहे. जोपर्यंत रथसप्तमी असते तोपर्यंत आपण संक्रांती करत असतो, घरामध्ये हळदी कुंकू वगैरे करत असतो, त्यावेळेला आपण घालू शकतो. या काळामध्ये पण असं नाही की तुम्हाला घातलंच पाहिजे. जर तुम्हाला नाही आवडत असेल, नाही पटत असेल तर नाही घातलं तरी काहीही हरकत नाही. कंपल्सरी नाही की काळाच रंग घातला पाहिजे, प्रत्येकालाच आवडतो असं नाहीये. पण बेसिकली काळा रंग घालण्यामागचं सायंटिफिक कारण हे आहे की आपल्याला जास्तीत जास्त गरमी मिळावी, जास्तीत जास्त ऊब मिळावी, जेणेकरून आपल्याला कुठे असं थंडी वाजणार नाही असं. त्याच्यानंतर तीळ हे सुद्धा गरम असतात, म्हणून आपण म्हणतो तिळगुळ ह्या गोड गोड बोला. जास्तीत जास्त जे गरम पदार्थ असतात ते आपण ह्या दिवसामध्ये खातो. ऊस म्हणा, त्याच्यानंतर तीळ म्हणा. आणि हे खाल्ल्याने काय होतं, आपल्या शरीरामध्ये गरमी तयार होते. आपल्या शरीरामध्ये जे गरजेचे, जे गरमी तयार होण्याचे घटक असतात, जे इन्ग्रेडियंट्स असतात ते आपल्या बॉडीला मिळत असतात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये गरमीमध्ये सुद्धा रेझिस्टन्स पॉवर आपल्यामध्ये, म्हणजे गरमी सहन करण्याची रेझिस्टन्स पॉवर आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे, निर्माण व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण तिळाचा वापर करत असतो. भोगीच्या भाज्या म्हणजे या हिवाळ्यामध्ये भाज्या खूप खूप चांगल्या प्रमाणात येतात, खूप जास्त भाज्या येतात आणि खूप शुद्ध प्युअर भाज्या असतात. ह्याच्यासाठी आपण करतो काय की भोगीमध्ये सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी करतो, बाजरीची रोटी बरोबर आपण खातो. हे पण एक सायंटिफिक कारण आहे की आपल्या शरीराला कुठेतरी ऊब मिळावं. तुपाचा वापर करतो जास्तीत जास्त का, तर शरीराला कुठेतरी ऊब मिळावी, गरमी मिळावी, ह्याच्यासाठी आपण करत असतो. आता एरवी आपण 365 दिवस आकाशाकडे बघतो का, नाही बघत, पण संक्रांतीला आपण बघतो, पतंग उडवतो आपण. आता हे पतंग उडवण्यामागे सुद्धा एक सायंटिफिक कारण आहे. तो एक आता असा खेळ झालेला आहे पारंपरिक, पण त्याच्या मागे सायंटिफिक कारण असं आहे की जेव्हा आपण सूर्याकडे बघत असतो, जेव्हा आपण आकाशाकडे बघत असतो, संक्रांतीच्या काळामध्ये जे आकाशाचं म्हणजे तिकडे जे त्या काळामध्ये जे सूर्य किरण सोडत असतो ना, ते ग्रहांचा राजा सूर्य जो आहे, जो किरण सोडत असतो, आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगला असतो. आपल्या डोळ्यांचे काही विकार असतील, आपल्या डोळ्यांचे काही आजार असतील तर असं म्हटलं जातं की आकाशाकडे बघितल्यावर ते आजार किंवा ते विकार आपले बऱ्याच पटीने कमी होतात. त्यामुळे या काळामध्ये आपण पतंग उडवण्याच्या ह्याच्यामध्ये आपण आकाशाकडे जास्तीत जास्त बघत असतो. त्याच्यामुळे डोळ्यांचे बऱ्या प्रमाणात विकार आपले म्हणजे कमी होतात. तर आपल्याला तर कारण कळलं असेल की आपण तिळाचा वापर किंवा आपण काळ्या रंगाचा वापर किंवा आपण पतंग वगैरे याच काळामध्ये का उडवतो, ह्याच्या मागे ही सगळी सायंटिफिक कारणं आहेत. आणि जरी आपण पतंग नाही उडवलं तरी आपण असं कोवळ्या उन्हात सकाळी जाऊन टेरेसवर वरती आकाशाकडे जरी बघितलं, नजर जातेच आपली आकाशाकडे. म्हणजे असे छान वेगवेगळ्या कलर्सचे काइट्स पतंग उडत असतात, तेव्हा ऑटोमॅटिकली आपली नजर त्या पतंगांकडे जातेच. आणि तेव्हा आपल्याला लिटरली असं म्हणजे आपण आकाशाकडे बघतोच. त्या ह्यानी का असे ना, पण आपले जे काही डोळ्यांचे विकार वगैरे आहेत, जे काही डोळ्यांचे आजार वगैरे आहेत ते खूप प्रमाणात कमी होतात, ते खूप प्रमाणात बरे होतात. ह्याच्यासाठी तो एक खेळ काढला गेलेला आहे की लोकांना आधीच्या काळी कसं, लोकांना सायन्स हे नाही माहिती होतं, विज्ञान काय आहे हे नाही माहिती होतं. त्यामुळे असे काही सण आहेत किंवा असे काही खेळ आहेत, ह्याच्यातून लोकांना तिकडे प्रवृत्त केलं गेलं की आता तुम्हाला आकाशाकडे बघायचं, तुम्ही कसं बघाल, तर पतंग निर्माण केली गेली. तर ह्याच्यासाठी शुभ रंग काळा. तर लोकांना तेव्हा नाही सायन्स कळायचं की बाबा सूर्याची किरणं लागतात किंवा डी विटॅमिन लागते, सगळं नाही कळायचं. तर मग त्याच्यासाठी ते केलं गेलं की त्यांना डी विटॅमिन बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब व्हावं डायरेक्ट, म्हणून स्त्रियांना या पुरुषांना ब्लॅक कलर घालायचा. त्याच्यानंतर खाणं वगैरे भोगी हे संक्रांतीमध्ये दिलं जातं, तर का वगैरे हे सगळी सायन्स आहे खरं तर. पण आधीच्या काळात लोक बिचारे खूप असे अशिक्षित होते, त्यांना नाही माहिती होतं की सायन्स वगैरे काय असतं. मग त्यांना पटवून देण्यासाठी हे सगळे खेळ किंवा हे सगळे सण केले गेले. पण तरीही ह्या सणांना प्रचंड महत्व आहे, खूप वैशिष्ट्य आहे ह्यांचं. तर अशा प्रकारे ही एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.